येथील श्री नवदुर्गा मंदिरातील देवीची जुनी मूर्ती बदलण्याच्या मंदिर समितीच्या निर्णयामुळे आता 2 गट निर्माण झालेत। समितीच्या या निर्णयामुळे भाविकांच्या एका गटानं यापूर्वीच प्रखर विरोध दर्शवला होता। मात्र आता मडकई येथील आडानवाडा येथील ग्रामस्थांनी मूर्ती बदलण्यास विरोध करणाऱ्या भाविकांनाच आव्हान दिलंय। ग्रामस्थांनी रविवारी एकत्र येऊन मूर्तीची पुनःप्रतिष्ठापना लवकरात लवकर व्हावी यासाठी देवीला गाऱ्हाणं घातलं। आणि आमचे दैवत अण्णावाड्यात असा अण्णावाड्यात दैवता सगळं दैवतान देवीक सपोर्ट केला असा। देवी चड म्हणून सांग पुढे खंयचो वाडो मंडळीं बाबत काही त्या समस्या निवारण करून आढळणारा संपूर्ण तुझ्या पाठीशी असल्या कारणाने काही त्याच्या असलेल्या अडीअडचणी कोणत्याही प्रकारच्या असोत त्या मदत करण्यास तयार असल्या कारणाने त्या संदर्भात तुझा उत्सव पूर्ण करून घेण्यासंदर्भात राखण ठेवून त्यांना आशीर्वाद देण्यासंदर्भात राखण ठेव कल्याण परत विशेष म्हणजे समितीचा एकही पदाधिकारी यावेळी उपस्थित नव्हता। मात्र बातमी पसरताच विरोध करणारा गटही या ठिकाणी दाखल झाला, त्यामुळे वातावरण तंग बनलं होतं। देवस्थान समिती मूर्ती बदलण्याच्या निर्णयावर ठाम असल्यानं श्रीदेवी नवदुर्गा प्रतिष्ठानतर्फे श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य विद्या नरसिंह भारती कोल्हापूर करवी पीठाधीश यांची भेट घेऊन या गोष्टीला शास्त्रीय आधार देण्याची विनंती केली होती। वाराणसी उत्तर प्रदेश येथील वेदशास्त्र संपन्न श्री गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी देवीचं दर्शन घेऊन आध्यात्मिक सामर्थ्याच्या बळावर ही चैतन्यमय मूर्ती कुठल्याही परिस्थितीत बदलू नये व बदलली गेल्यास गावावर महाभयंकर संकट येऊ शकते असा सल्ला दिला। या निर्णयामुळे मडकईचे ग्रामस्थ व देवस्थान समितीने एकत्र येऊन श्रीदेवी नवदुर्गेचा परत एकदा कौल घ्यावा अशी विनंती वजा निवेदन प्रतिष्ठान समितीने देवस्थान समितीला दिला होता। आम्ही वाडे म्हणून आता आम्ही हांव सांगताना कशें सांगता आम्ही फुडें सरल्या ते ग्रामस्थ म्हणून सरल्या सात वाड्याची तेन्ना मिटींग जाली हांगसर म्हाका सांगपाचें म्हणजे कितें कमिटीची मिटींग जाली तेन्ना हांवें आयकलां की 7 वाड्यांनी सगळ्यांनी ओपोज केलो। तितून थोडे कोण एक वाड्याकार येवं नासले तेंचो भोवसाळ जावन बाकीचे 6 वाडे आसलेले तेंच्यांनी डायरेक्ट सांगलें की आमचो ओपोज म्हणून। पूण कित्याक सांगलें तेवूय तेंच्यांनी ताका वल्लकम दिता दिसा विचारलें हेच्या पयलीं तुवें आमकां सांगलेलें जें कार्य करता तें सगळ्या वाड्याकारांक घेवन इचरतलो आनी मागीर करतलो। तेणें तांकां दिशाभूल केली, तांकां कांयच सांगूं ना। येदी व्हडली मूर्ती स्थापन करता तेंच्यांनी तांकां सांगूं ना। ह्या खातीर तेंच्यांनी ओपोज केलो, वाड्याकारांनी ओपोज केलो। आमी येयल्या ग्रामस्थ म्हणून सगळे आता ग्रामस्था खातीर आमी ग्रामस्थ कुळावी सेवेकरी भावीक हे घेवन आमी फुडें सरल्या। आमी वाड्याचे हमी हांव दिवं शकना कित्याक तो वेगळो प्रश्न जातलो। पूण आयज तुमी पळयल्या जे कोण हांगसर येयल्या आयज जे मूर्तीक आमी सपोर्ट आसा म्हणून ते किंचित लोक आसतले। मडकय एका वाड्यार 1000-1500 लोक आसा। 30-40 जावन येयलो म्हूण वाडो आपूण सांगूं शकना। हांव आडनवाड्यार रावता, म्हाजो सपोर्ट ही मूर्ती आसा ती मूर्ती स्थायीक तशीच आसतली ह्या खातीर हांव ग्रामस्थ म्हणून डायरेक्ट ओपन सपोर्ट करता। हे म्हाजो शब्द।
मडकई नवदुर्गाचा इतिहास हा कदंबकालीन असल्याचा उल्लेख प्रतिष्ठान समितीनं केला असून या मूर्तीला 800 वर्षाचा इतिहास असल्याचं सांगण्यात येत आहे. देवी नवदुर्गेचा अधिकार मडकई गावातील 7ही वाड्यांना विभागून दिलाय. प्राचीन काळापासून गावकरी देवी नवदुर्गेची नित्य पूजेपासून विविध उत्सव साजरा करतात. देवी नवदुर्गेची सेवा करीत असलेल्या ग्रामस्थांना मूर्ती बदलण्याच्या निर्णयात देवस्थान समितीनं सहभागी करून घेतलं नाही असा आरोपही यावेळी करण्यात आला. यासंबंधी खात्री करून घेण्यासाठी प्रत्यक्षात गावकऱ्यांनी जमून देवीचा कौल घेतला असता तो नकारार्थी मिळाल्याचं प्रतिष्ठानचं म्हणणं आहे. पुजारी पुरोहित हांगा ह्या देवळाचो ओदो तांणी जो स्टेटमेंट केला की म्हज्या काकान प्रसाद घेतलेला आनी देवतेन प्रसाद जाला. काही कारणास्तव म्हजो काका घरा कडेन ना, पूण ताजे वतीन हांव सांगता की देवतेन तांकां प्रसाद दिवना. हाजे पयलीं तांणी 2-3 फावटी प्रसाद घेतिल्ले, तेन्नाय तांकां प्रसाद जावना आनी ते क्रॅक जाला म्हणून जे बदलपाक सोदता. शास्त्रांत अशें खंयच बरयल्लें ना की मुर्ती फुटले म्हणून बदलची म्हणून. वेगळ्या वेगळ्या शास्त्रांक आधार आसा. त्या प्रमाणे आमकां गणेश्वर शास्त्री द्रविड, त्याच प्रमाणे आमचे जगद्गुरू शंकराचार्य हांणी आमकां सांगिल्लें आसा की मूर्ती फुटली म्हणून बदलपाची ना. आमकां शास्त्र आधारूय तांणी काडून दिल्लो आसा. साधना दिपिका नांवाच्या ग्रंथांत वल्लभाचार्यांनी सांगिल्लें आसा की मूर्ती जर भंगलेली आसत आनी जर भक्तांच्यो भावना जर तिजे कडेन आसत, ती कितलीय जरी फुटिल्ली आसत जाल्यार ती बदलपाची ना म्हणून. त्याच कारणा खातीर कोल्हापूर जावं बाकीचे जे ठिकाणी आसा त्यो मूर्त्यो तश्योच दवरल्या, त्यो बदललेल्यो ना. उडपी कृष्ण मठान आमकां कालूच कळ्ळें की 2000 वर्सां पयलीं जो थंय कृष्ण स्थापन केल्लो तोय झिजलेलोच कृष्ण आसा थंय. तोय ताणें अजून बदललेलो ना. जर मूर्ती जर फुटले म्हणून जर बदलपाचें आसत जाल्यार सगळे बदलतले आशिल्ले. हांगा फक्त तांचो अधिकार गाजोवपाचो आसा. एकदां मूर्ती जशी बदलली की ते फक्त सारस्वताचें देवूळ जालें अशें तांकां हांगा करपाचें आसा. त्या खातीर तांकां करपाक सोदता. पूण आमी सगळे लोक, हांव पुजारी आसा, आमच्या घरांतले सगळे गांवकारां बरोबर आसा, आमचोय बी सगळो गांवकारांक सपोर्ट आसा की आमी ही मूर्ती हांगची बदलपाक दिवचे ना. मूर्तीच्या हाताला तडा गेल्यानं ती बदलण्याचा निर्णय देवस्थान समितीनं घेतल्याचं देवस्थान समिती सांगत आहे. आमी आमचो आडन वाडो आसा पळय, तो वाड्याचो संपूर्ण सपोर्ट घेवन आमी येयल्ले आसा. वाड्यातर्फे एकच गांवच्या लोकांचो विरोध आसा आनी तुमी कशी कितें म्हणटात, तुमी एकूच वाडो हे करता? तेजेर आमी कांय डिसिजन घेतलेले ना वाड्यातर्फे. 10 जाणांतर्फे तेजेर आमचे कांय विचार ना. तुमचो सपोर्ट आसा इतलो? आमचा वाड्याचो संपूर्ण सपोर्ट ह्या फुडल्या कार्यक्रमाक आसा. नवी मूर्ती उत्सवाक नवी मूर्ती म्हणजे आमचे कडेन ते देवीचे फोटो आसा. तेजे वरून आमकां दिसता की ती मूर्ती चेंज करपाक प्रत्येक वाड्यावयले ह्या मूर्ती चेंज केल्ल्यो आसा. त्यो काय कोणी पारंपारीक म्हणून त्यो तश्यो दवरलेल्यो ना. तर हिकात अपोज करपाचो प्रश्नच येना. नाल्यार कितें आसलें मडकय वाठारांत सगळी जी नवी देवळां जाल्या वाड्या वाड्यार तेंच्यांनी त्यो मूर्ती जर त्योच दवरलेल्यो जाल्यार एक म्हणून येतालें की आमच्या मडकय वाठारांत पळय ज्यो मूर्ती देवळां आहा त्यो मूर्ती आमी पारंपारीकूच जपून दवरल्या म्हणून. हिका अपोज करप हो म्हाका जाल्यार बरें दिसना. पण जोपर्यंत हे देवी शब्द दिना तोपर्यंत ह्यो मूर्ती चेंज करूंक पडना. आता देवीन शब्द दिलो आनी शब्द दिलो फक्त भटाच्या उतराचेरच दिल्लो आसा. भटा शिवाय आमी प्रसाद लावपाक आनी कोण लावपाक जायना जाणा. आनी हेजे विशयी सगळे हेचेर आमी सविस्तर घेतलेले आसा. हांगा 5 वाड्यांची मिटींग जाली आनी तेन्ना विचारलें की कोणाक ओपोज आसा मूर्ती चेंज करपाक काय ना. तेन्ना 5य वाडेकारांनी कितें सांगलें की कमिटी जें कितें ठरयता तें आमकां मान. आमची जी कितें सेवा आसा ती आमी देवीची करीत रावतले. आमी त्या बद्दल फाटीं रावचे ना. आमचो जो अधिकार आसा तो देवीचो त्यो कमिटीन केन्नाच काडून घेतलो ना. आमकां आडनवाड्यांक ठरावीक कामां दिल्लीं आसा. आमकां जात्रेक सांगोड आसता, सांगोड बांदप सांगोड नाचप हें आमी करप. 7 वर्सांनी एकदां आमकां रथ आसता. तर ते आमची जी कितें सेवा आसा ती आमी करीत आहात. ती आमकां कोणेच आडूना. गच्च देवीक सपोर्ट आनी आमचे दैवत पळय वाड्यार बसलेले आसा. सगळो दैवताचो सपोर्ट कोणाक? नवदुर्गे माते. म्हणजे आडन वाड्याचो एका वाड्याचो हो आनी फुडें वाडे तुमकां मेळटले ते आमकां ते येतले. ती देवी तांकां घेवन येतले. देवी सत्याची देवी ती. एकदां जर तिणें शस्त्र उबारले जायत ते शस्त्र परतून घेयना ती परतूच मारून फुडें सरतली.